कर्जत रायगड सोळंपाडा डॅमचा रस्ता एका मुंबईवाल्या मॅडमने अडवला होता, तर माझ्या काकांच्या सहकार्याने तो रस्ता खुला केला आहे. आणि मेन म्हणजे तो रस्ता जुना होता, तरी पण त्या मॅडमने तिथे गेट टाकले होते. खरं तर मला रात्री फोन केल्यामुळं मी माजी सरपंच म्हणून दत्ता पिंपरकर या ठिकाणी मॅडमला भेटण्यासाठी आलो. खरं तर मॅडमचं काय म्हणणं आहे आणि गावाचं काय म्हणणं आहे हे समजून घेण्याचा मी प्रयत्न केला, तर मॅडमचंही तसं काही वेगळं काही म्हणणं नाही. गावाच्या हिशोबाचंच म्हणणं मॅडमचं आहे. तर मॅडमनी मी जसं सांगितल्याप्रमाणे मॅडमला काही गोष्टी सांगितल्यानंतर मॅडमनी त्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत आणि तो रस्ता जो आहे तो खुल्ला मॅडम सोडायला तयार झालेली आहे. आणि मी मॅडमला विनंती केलेली आहे आणि मॅडमनी पण माझा शब्दाला मान दिलेला आहे. तर आता गावच्या लोकांनी येऊन इथं काही गडबड करायचं काही कारण नाही. आपल्या गावामध्ये जांबरुकमध्ये खरं तर मुंबईवाली जेवढी माणसं आल्यात तेवढी चांगली लोक या ठिकाणी राहावी आणि गावानी त्यांच्याशी संमताने राहावा आणि मुंबईवालींनी पण राहावा, ही माझ्यासारख्या सरपंचाची इच्छा आहे. आणि तसंच आम्ही अद्यापर्यंत वागत आलोय. तर इथून पुढे कुठल्याही पोरांनी कुठल्याही गावातल्या मुलांनी येऊन शनी मॅडमला भेटून काही वेगळं इथं वातावरण तयार करू नको, एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो. बरोबर. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सर्वांच्या मला सपोर्ट भेटला ते बरं आहे. मी रोड कधी बंद नाही केलाय, फक्त ते गाय आणि दुसरी प्राणी येतात ना तर माझे झाड जे आहेत ते खराब होतात. हे गेट पुढे घ्यायचं असं आपले बोलले ते होणार. जरा 10 दिवस द्या, 8-10 दिवस द्या, ते करू. इथे येऊन काम कोण बंद नका करू, माझा नुकसान होतोय. हे साईडचा रोड आपण डिस्कस केलं तसं आपण देऊया आणि बात खतम. खडीचा आम्हाला जेवढा पाहिजे आम्हाला खडीचा काढून द्या. ह्या पद्धतीने गेट घाला आणि हा गेट तुम्हाला कोणाचं डिस्टर्ब नको आणि गावालाही तुमचं नको. व्हिडिओ सबस्क्राईब करा. थँक्यू.